नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. माजी नगरसेवक व राष्ट्रवादी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांची नात व राष्ट्रवादी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर उपाध्यक्ष कुणाल सुरेश जोशी यांची मुलगी नक्षत्रा हिचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आपल्या शरीराची नियमित तपासणी करणे आवश्यक असते, जेणेकरून उद्भवणाऱ्या आजारांचे निदान होऊन तात्काळ औषधोपचार करणे सोयीचे जाते. सर्वांना आपल्या शरीराची तपासणी करणे सुलभ जावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधान क्षेत्र डोंबिवली शहर यांच्या विद्यमानाने नक्षत्रा कुणाल जोशी हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शहर अध्यक्ष सुरेश जोशी, सरचिटणीस मिलिंद भालेराव, उपाध्यक्ष कुणाल जोशी, माजी सभापती दीपक ठाकूर, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन भोईर, ओबीसी सेल अध्यक्ष शशिकांत तांडेल, सेवादल अध्यक्ष सुकंदराज राठोड, युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे, कार्याध्यक्ष सुनील फलदेसाई, सरचिटणीस रमेश दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश खटाले, विधानसभा सदस्य श्रीकृष्ण कापडे, वार्ड अध्यक्ष तुकाराम माई, प्रदीप जोशी, अशोक काठे, प्रकाश शेट्टी, जांभळे साहेब, हनुमान काठे, भरत गायकवाड, सोनवणे, यादवजी, दिनेश जोशी, पप्पू जोशी, सुरेश पाटील, निमेश पाटील, मंगेश जाधव, दीक्षित साहेब, महिला अध्यक्षा सुनीता काटकर, उपाध्यक्ष वैष्णवी गावकर, कार्याध्यक्ष भावना राठोड, चिटणीस मीना बने, चिटणीस वीणा निमकर, धनश्री भोसले, तारा माई, नीलम खवणेकर, सायली डोंगरकर, सुवर्णा परुळेकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र, मूत्रविकार उपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने व यांच्या सहकार्याने सदरील महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. डोंबिवली पश्चिम शांताराम टॉवर, गणेश नगर, नवापाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ईसीजी, डायबिटीज, ब्लड प्रेशर यासारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच जनरल शस्त्रक्रिया, एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, बायपास शस्त्रक्रिया, अपेंडिक्स शस्त्रक्रिया, हर्निया शस्त्रक्रिया, मुतखडा शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, व्हेरिकोस शस्त्रक्रिया, गुडघा बदलणे शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, मूळव्याध शस्त्रक्रिया, क्रिटिकल केअर, मणक्यांची शस्त्रक्रिया, कार्डियक सर्जरी, जनरल मेडिसिन, न्यूरोसर्जरी शस्त्रक्रिया, गायनॅक शस्त्रक्रिया, न्यूरोसर्जरी यासारख्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा डोंबिवली शहर अध्यक्ष श्री सुरेश जोशी साहेब यांच्या सौजन्याने आज मी कुणाल सुरेश जोशी, उपाध्यक्ष म्हणून माझी मुलगी कुमारी नक्षत्रा कुणाल जोशी हिच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. त्या प्रसंगी अनेक संख्येने याचा लाभ येथील जनतेने घेतला आहे. त्या प्रसंगी आरोग्य कार्यक्रम असेच पुढील भविष्यात आम्ही करूया. धन्यवाद. आज बेबी नक्षत्रा हिच्या वाढदिवसानिमित्त श्री कुणालजी जोशी साहेब, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली शहर 143 विधानसभा यांच्या प्रयत्नाने आणि श्री सुरेश जोशी साहेब, विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली शहर यांच्या सौजन्याने आज भव्य आरोग्य शिबिर येथे ठेवलेलं आहे. आणि या आरोग्य शिबिरात भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि बरेचसे नागरिकांना आरोग्य शिबिर इथे राबवण्यात आलेलं आहे 143 विधानसभेतर्फे. आणि या आरोग्य शिबिरात जे पहिलंच पेशंट आलं त्यांची हर्नियाचे ऑपरेशनची इथून तरतूद केली जाणार आहे आणि ते मोफत होणार आहे. यासाठी श्री कुणालजी जोशी यांनी पूर्ण सहकार्य दिलेलं आहे. धन्यवाद. आज आमच्या इकडे 143 विधानसभा क्षेत्रामध्ये जे सुरेश जोशी यांच्या नातीचा वाढदिवस आहे, कुमारी नक्षत्रा कुणाल जोशी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुणाल जोशी यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित केले. त्याच्यामध्ये नागरिकांनी सगळे लाभ घ्यावा ही आमची विनंती. त्यातले तर आतापर्यंत आमच्याकडे
60 जण चेकिंग करून आले. आता अजून तुम्ही बघताय विरारवरून म्हणजे लांबून लांबून लोक असतात, तर त्यांनाही पाहिजेची रिस्पॉन्स चांगला भेटतो आम्हाला. आणि हे असंच म्हणजे सहकार्य सगळ्यांकडून मिळावं ही आमची इच्छा आणि सगळ्या नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. हेलो, मैं सुधा देवासी फ्रॉम विरार। यहाँ जो शिविर लगा है उसका लाभ उठाने के लिए मैं विरार से आई हूँ। एक्चुअली मैं यहाँ गेस्ट आई थी, मुझे पता चला, इसके लिए मैंने भी सोची कि शिविर का लाभ उठाऊँ। एकनाथ लक्ष्मण मराठे, मी आपल्याचं ऑपरेशन करण्यासाठी आलो आहे. तर मला इकडे राष्ट्रवादीचा सुद्धा चांगला सहयोग मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. इकडे मोठ्या प्रमाणात लोक लाभ घेऊन राहिले आहेत. धन्यवाद. या शिबिरामध्ये आम्हाला एक चांगले सुविधा उपलब्ध झाली आहे. राष्ट्रवादीचे आणि सुरेश जोशी यांचे आभारी मानत आहोत. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.